नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते। चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला। कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत किंवा रेसिपी रिलेटेड व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर फ्रेंड्स, आज मी जात आहे इथल्या मार्केटमध्ये काही कामानिमित्त। मला काही गरजेच्या वस्तू घ्यायच्या आहेत, तर म्हटले की चला ब्लॉग बनवूया। तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। आणि आज इथलं तुम्ही वातावरण बघू शकता, खूप छान वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे। एक क्या है भैया, क्या? आसाममध्ये बांबूची झाडं खूप जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळे बघू शकता किती छान छान वस्तू बनवलेल्या आहेत। आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आम्ही परत चाललेलो आहोत रिटर्न। आज मी बनवणार आहे भोपळ्याची भाजी। तर भोपळा इथे कट करून घेतलेला आहे, इथे मिरची आणि लसूणची पण पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे मुगाची डाळ पण भिजवून घेतलेली आहे। कढईमध्ये टाकून घेते सर्वात अगोदर सरसो ऑइल, त्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं जिरी मोहरीची फोडणी, जिरी मोहरी पण चांगली तडतडायला लागली आहे। त्यानंतर टाकते मिरची आणि लसूणची पेस्ट, मिरची पण टाकली आहे। छानपैकी सर्व मसाले एकत्र करून भोपळा शिजण्यासाठी ठेवलेला आहे। तर आता 10 मिनिट याच्यावरती झाकण ठेवून देते। एकदम छान स्पायसी अशी भाजी बनवून आपली रेडी आहे। डाळ पण मस्त शिजलेली आहे। पाठीमागून जा माझं। आई गो, खतरनाक है बर्थडे बॉय। त्याला केक पण नाही खायचं, काटायचंच होतं।
बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि या पुढचे येणारे आपले व्हिडिओज डेली ब्लॉग्स बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजचा व्हिडिओ मी येथे सेंड करते. बाय बाय.